नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन। तर ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया। हे बघा, आपण अस्तर घेतलेले 13.5ची उंची घेतली, 9.5ची घेतली घडी। त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी घ्यायची 2.25 इंच, शोल्डर घ्यायचे 5.25 इंच, 5.25 इंच शोल्डर घेतलं तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची। 5.25 इंचाची आपण मोंढ्याची उंची घेतली। हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि 1.25 इंच कोपऱ्यातून अंतर मोजून हा मागच्या मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे। बघा, इथे पिन लावून घेऊ म्हणजे ना कपडा सरकणार नाही। गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंचाची, गळा रुंदी घ्यायची आहे 2.25 इंच आणि हा बॉक्स सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। इथे देणार आपण मटका गळ्याचा आकार। बघा, ह्या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। नंतर घ्यायचं कॅनव्हास डबल फोल्ड करायचं, नंतर ते ओपन करून कपड्यावर ठेवायचं आणि जो आपण कपड्यावर गळा आखला तोच आपल्याला कॅनव्हास उलटून घ्यायचा आहे। मध्ये सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे। पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा कॅनव्हासला तो गळा उमटवून घ्यायचा, म्हणजे परफेक्ट असा गळा तयार होईल। सेंटरला एक नॉचेस द्यायचा, रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच कॅनव्हास ठेवायचं, बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं। बघा, असं परफेक्ट असं तयार झालेलं आहे। नंतर घ्यायचं ब्लाऊज पीसवर अस्तर ठेवून मोंढ्याची बाजू कट करून घ्यायची। बघा, पीस कापताना थोडा एक्स्ट्रा ठेवायचा। नंतर पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण जे कॅनव्हास कट केलं, गळ्याचा आकार दिला तो ठेवायचा। परफेक्ट असं सेंटर लावून ठेवायचं। 2 पिना लावून घ्यायच्या आणि जी रेष आपण मारली त्याच रेषेवरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आणि जो गळ्याचा आकार आहे तो परफेक्ट असा आपल्याला घ्यायचा आहे कट करून। नॉचेस द्यायचे आपल्याला गळ्याला, म्हणजे काय होईल, कॅनव्हास पलटी करायला सोपं जाईल। बघा, आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आणि परफेक्ट अशी कडेला एक शिलाई मारून घ्यायची। मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान डिझाईन्स बघायला मिळतील। आपल्या चॅनलवर फ्री शिवण क्लासेस सुरू झालेले आहे, ते सुद्धा तुम्हाला लगेच व्हिडिओचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल। बघा, आता कपड्याला पलटी मारली की सगळ्या अस्तरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची। हाताने अस्तर व्यवस्थित प्रेस करायचं, म्हणजे ब्लाऊजला कुठेही फुगा वगैरे पडत नाही। आता जो उरलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। बघा, सगळा कपडा कट झाला की आपल्याला मारायचे टक्स। इथे नॉचेस द्यायचे टक्ससाठी आणि खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच अशा आपल्याला टक्स मारून घ्यायचे। लगेच आपल्याला कमरेला पट्टी लावायची। पट्टीला एक बाजूने फोल्ड करायचं आणि पट्टी अशी वरतून ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून। दोघे टक्सच्या मध्ये आलं की पट्टीला एक चुनी टाकायची, म्हणजे काय होतं, पाठीचा भाग वरती तरंगत नाही। दाबटीप द्यायची आणि पट्टी मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला अशी मारून घ्यायची। बघा, परफेक्ट असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे। तो आपण आता बाजूला ठेवू आणि आपण घेतले 4 इंच रुंदीची पट्टी। बघा, 2 घेतल्या म्हणून आपण त्याला जॉईंट करून घेणार आहे। नंतर पट्टी अशी फोल्ड करायची आणि एक शिलाई अशी मारून घ्यायची। शिलाई मारून झाली की सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला पलटी करायची। बघा व्यवस्थित अशी आपली पट्टी सरळ झाली
की व्यवस्थित पकडायची आणि बरोबर सेंटरला आपल्याला अशा चुन्या टाकत म्हणजे शिलाई मारायची, बरोबर सेंटरला शिलाई आली पाहिजे. बघा याप्रमाणे आपल्याला ती गळ्याला लावायची. आता बरोबर अशी पकडायची. फ्रिलची कड जी आहे ती गळ्याच्या तिथे आली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपल्याला ही फ्रिल पूर्णपणे लावून घ्यायची. बघा फ्रिल आपली लावून झाली. लगेच आपल्याला लटकन बनवून घ्यायचे. साधारण 3 बाय 3चे चौकोनी तुकडे आपण घ्यायचे. दोन कलरमध्ये आपण केले आणि हा जो दुसरा कपडा आहे कॉन्ट्रास्ट त्याला आपण बघा त्रिकोणी शेप दिला. ह्याप्रमाणे आपल्याला लटकन बनवून घ्यायचे. बघा अगदी सोपी पद्धत आहे लटकनची सुद्धा. बघा सुंदर असं लटकन तयार झालं. दुसरंही लटकन ह्याप्रमाणेच बनवायचं आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बघा दोघंही लटकन अगदी सुंदर असे तयार झाले. वरतून साधारण आपण 2.5 इंच अंतर सोडून दिलं आणि दोघंही नॉड ह्या लावून घेतल्या. त्याच्यानंतर आपण नॉड घेतली साधारण 2-2.25 मीटर अशी नॉड घेतली. ती अशी डबल केली आणि बघा ह्याप्रमाणे आपल्याला ती नॉड त्या फ्रिलवर जी आपण सेंटरला हे केलं शिलाई मारली त्या शिलाईवरती ही नॉड आपल्याला अशी डिझाईन बनवून लावून घ्यायची. बघा अगदी सुंदर अशी आपण ती नॉड लावली आणि सुंदर अशी डिझाईन तयार झाली. तर व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आपली आजची डिझाईन कशी वाटली. कशी वाटली आजची ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपण छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.